सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना 2013 रोजी झाली। यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न करून या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केले। अनेक अडचणींचा सामना यावेळी प्रशिक्षकांना करावा लागला, मात्र तरीही हार न मानता आणि आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी मोलाची माहिती आणि स्वयंरोजगाराची संधी देण्याची एक कल्पना त्यांच्या मनात खदखदत होती। या दरम्यान सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि आता ही कंपनी जळगाव शहरातच नाही तर संपूर्ण खानदेशात आणि सबंध राज्यात नावारूपाला येत आहे। कुठल्याही कंपनीला चालवण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते। ती सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे बघून लक्षात येते। खानदेशातीलच नाही तर राज्यातील विविध भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक रोबोटिक लॅब सज्ज केली। यात पुस्तकी ज्ञानापेक्षा सर्वात जास्त प्रशिक्षण दिले जाते आणि प्रात्यक्षिकावर भर देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर घातली जाते। आज सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कोणताही विद्यार्थी हा कुठल्याही इंजिनियरपेक्षा कमी नाही हे यावरून लक्षात येते। दरम्यान एकदा सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड लॅबच्या विद्यार्थ्यांविरुद्ध इंजिनियरच्या काही विद्यार्थ्यांनी रोबोटचा महामुकाबला आयोजित केला होता। यात सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड येथील विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावून आपले प्रशिक्षण अर्थात आपले प्रात्यक्षिक सर्वांच्याच मनात कायम केले। सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणच नाही तर त्यांच्या सृजनात्मकतेचा सुद्धा विचार केला जातो आणि यासाठी सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सदैव तत्पर असते। आजचा काळ हा स्पर्धेचा काळ असून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचे मोठे मार्केट चीन, जपान, अमेरिका, रशिया यासारख्या शहरांमधून आता त्याचे लोण आपल्यापर्यंत येऊन पोहोचलंय आणि या जगामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहण्यासाठी आपल्या बौद्धिक कौशल्याचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने हे पहिलं पाऊल उचललं। केवळ पुस्तकी ज्ञान न ठेवता प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातले सुप्त कलागुण हे जगासमोर मांडावे आणि त्यातून आपल्या भविष्याचा विचार करावा असा मानस सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा आहे। आतापर्यंत सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने अनेक विद्यार्थ्यांना टेक्नो सॅव्ही बनवलं। आधी जळगावची ओळख ही सुवर्णनगरी म्हणून होती, मात्र आता या रोबोटिक पद्धतीमुळे भारतात टेक्नो सॅव्ही जळगाव अशी वेगळी ओळख निर्माण होताना दिसणार आहे। भारत सरकारच्या विविध योजनेच्या अंतर्गत चालणाऱ्या उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। त्या चांगल्या प्रकारे आता अभ्यास करते किंवा सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करते, जी म्हणजे माझ्यासाठी तरी एक व्यक्ती 5 मिनिटं सुद्धा कोणत्याही प्रकारे म्हणजे अभ्यासात मन लागत नव्हतं, परंतु तीच मुलगी आज 5-5 तास एकाच ठिकाणी बसून एक प्रयोग करते, विज्ञानाचे प्रयोग करते आणि त्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट घेते। त्याच्यामुळे मी या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झाला। विशेष महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी असलेला जो स्टाफ आहे, या ठिकाणी असलेले जे इन्स्ट्रक्टर आहेत, टीचर आहेत आणि सर आहेत, हे संपूर्ण लोकांनी इतक्या चांगल्या प्रकारे आणि बारकाईने हा रोबोटिक्स काय प्रकार आहे, याच्या मागचं विज्ञान काय आहे आणि लोकांनी का हा जॉईन करायला पाहिजे, तर याच्या मागचा सिंपल रिझन की याच्यामध्ये ते मुलांमध्ये इतकी जिज्ञासा निर्माण करून देतात की कितीही मुलगा रिलक्टंट असेल अभ्यासाच्या बाबतीत, त्या मुलामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होते। आज आपण बघतो की चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, त्या आपल्या भारतामध्ये पोहोचवल्या जातात, परंतु याचे प्रशिक्षण जर का आपल्याच विद्यार्थ्यांना मिळाले तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची आयात करण्याची गरज पडणार नाही। यासाठी सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने मोठे पाऊल उचललंय। याचा मुख्य उद्देश म्हणजे आज संपूर्ण जगामध्ये तंत्रज्ञान आणि आपल्या कल्पनेने भारतीयांचा बोलबाला आहे। 4थी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना टेक्नो सॅव्ही बनवून तसेच युवकांना स्वयंरोजगार व रोजगार उपलब्ध करून देणे असा मुख्य उद्देश सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा आहे। भविष्यात प्रत्येक शाळेत, प्रत्येक महाविद्यालयात या विषयाचे शिक्षण देण्याची सक्ती केली जाणार असून यातून शिक्षण घेऊन काही विद्यार्थी
हेच शाळा, महाविद्यालय किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवणार आहे। यासाठी 550 महाविद्यालय हे कौशल्य विकासावर आधारित असलेली सुरू होणार आहे। अगदी स्वयंपाकघरापासून ते शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा ते अगदी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था या सगळ्यांमध्ये नारी शक्ती मोठ्या प्रभावीपणे आपला ठसा उमटवताना दिसून येत आहे। महिलांना सबल करण्यासाठी सुद्धा पुढाकार सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड घेत आहे। आज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण केवळ टेक्नॉलॉजीच्या गराळात अडकलेलो असतो। मात्र हेच तंत्रज्ञान जर का आपल्या अंगवळणी पडलं तर आपणही विकसनशील न राहता विकसित होण्याचा पाया या माध्यमातून रचू शकतो। आणि यासाठी आपल्याला सर्वार्थाने मदत करणारी एकमेव संस्था आणि ती म्हणजे सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड। पालकांना आज आपल्या पाल्याने चांगले जागतिकीकरणामध्ये काम करावे असे वाटते। त्याचप्रमाणे लहानपणापासूनच आपल्या मुलाने बौद्धिक कौशल्याचे धडे घ्यावे असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते। याच स्वप्नांना साकार करण्यासाठी सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने गगन भरारी घेत एक रोबोटिक इन्स्टिट्यूट सुरू केली असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि प्रात्यक्षिक देऊन सर्वांना सर्वार्थाने सक्षम बनवण्याचा विडा उचललाय। मुलांची जिज्ञासा वाढून संशोधनाच्या आवडीतून बौद्धिक विकास व्हावा, तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्ती वाढून अंतर्गत कौशल्य वाढीस नेण्याची संधी या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे। रोबो म्हटलं की आजही आपल्यासमोर चीन, जपान, अमेरिका, रशिया यासारख्या देशांचे नाव पुढे येते। परंतु खानदेशवासियांसाठी सुद्धा रोबो बनवण्याचे प्रशिक्षण आणि त्यांची सृजनात्मक क्षमता वाढीस नेण्यासाठी सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचे कार्य खरंच वाखणण्याजोगे होत आहे। यात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना तर दिली जातेच, परंतु तळागाळातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा व्हावा म्हणून विविध कॅम्पचंही आयोजन केलं जात आहे। शिवाय काही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येऊन त्यांचे संपूर्ण शिक्षण मोफतही करण्यात येते। यातून सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने सामाजिकतेचीही जाणीव ठेवली आहे। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले कार्य अविरत सुरू ठेवलंय। आज महाराष्ट्र सरकार असो की भारत सरकार, प्रत्येकाला नाविन्याचा शोध घेण्याची एक उत्सुकता लागलेली असते। विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या भारताचे नाव मोठे करावे हे प्रत्येकालाच वाटत असते आणि त्या अनुषंगाने सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्याला सरकारने सुद्धा आपले पाठबळ देऊन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। 2001 साली ऑस्ट्रेलियात गेलो होतो विद्यापीठात शिकायला का, आणि त्यावेळेला तिथल्या लायब्ररीमध्ये पुस्तक पाहिजे ते पुस्तक, कुठलं पुस्तक पाहिजे ते कम्प्युटरवर बघायचं आणि बरोबर त्या शेल्फवर जाऊन मिळायचं आणि जे घेतलं ते स्कॅन करायचं आणि बाहेर जायचं। एखादा चोरून चालला की बरोबर तो पकडला जायचा आणि टाकताना पण त्या बॉक्समध्ये टाकायचं आणि ते आपोआप परत त्या शेल्फवर असायचं। त्याचं सुद्धा मला गंमत वाटत होती, पण अजूनही आपल्याकडच्या अनेक लायब्ररीमध्ये तीही सिस्टम नाही। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जग इतकं पुढे गेलंय टेक्नॉलॉजिकली की आपण त्याची कल्पना करू शकत नाही। मात्र आता एका मुलाचा तो त्याने दाखवलं होतं वाघोर डॅमवर मग असा हायड्रो प्रोजेक्ट करायचा आणि मग असं होईल। आता मी काही सांगायला गेलो तर असं वाटेल की मी जगात खूप फिरलोय आणि अनेक गोष्टी अशा बघितल्या आहेत की कशा प्रकारे, लाईक मी स्पेनमध्ये एका सिटीमध्ये गेलो होतो त्याचा वॉटर सप्लायची सिस्टम पाहण्यासाठी कशा प्रकारे, जिथे 325 मिलीमीटर पाऊस पडतो अशा स्टेटमध्ये, अशा शहरामध्ये 24/7 वॉटर सप्लाय आहे आणि त्याची जी सिस्टम आहे वॉटर स्टोरेजची, जिथे जिथे हेड मिळेल तिथे तिथे त्यांनी इलेक्ट्रिसिटी जनरेशन छोटे टर्बाईन्स लावून, म्हणजे अगदी 15 kVA साईज, म्हणजे इतके छोटे छोटे सुद्धा त्याने, तर याला म्हणतात त्याचा उपयोग करणे। आज राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार आपल्या संशोधन वृत्तीने विद्यार्थ्यांनी पुढे जावे, आपले भविष्य उज्ज्वल करावे आणि यासाठी हवी ती मदत करण्यास ते नेहमीच तत्पर असतात। याचे उत्तम पाठबळ हे सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला लाभत आहे। याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर माननीय पंतप्रधान
यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जळगाव शहरातील सातपुडा रोबोटिक्स या संस्थेने महिला आणि विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञानाकडे कल वाढवण्यासाठी तसेच नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाधारित विचारधारा व वैज्ञानिक चिकित्सा आणि क्षमता विकसित व्हावी व रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने रोबोटिक हब जळगाव येथे सुरू केला असून याचा फायदा सर्व विद्यार्थी महिला आणि बेरोजगार युवकांनी घ्यावा असे आवाहन सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडने केले आहे. आज महिलांनी अनेक क्षेत्रात आपली भूमिका अगदी प्रभावीपणे मांडली. मात्र आता तर त्यांना सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून उत्कृष्ट असा स्वयंरोजगार मिळणार असून नारी शक्तीचा महिमा वाढण्यास मदत होणार आहे. त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. या माध्यमातून त्या उत्कृष्ट असा रोजगार मिळवून आपला स्वाभिमान नेहमीच जागृत ठेवण्यात त्यांना मदत होणार आहे. आज भारतीय महिला आघाडीवर असल्या तरी सुद्धा घरातील कुठलेही उपकरण बिघडले तर त्यांना दुकानावर जाऊन त्याची दुरुस्ती करावी लागते. परंतु जर त्यांनी सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं तर त्यांना नक्कीच कुठल्याही उपकरणाला दुकानावर घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. त्या स्वतः आपल्या हाताने ते दुरुस्त करू शकतील, कारण एवढेच मार्गदर्शन त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. येथे स्वयंस्फूर्तीने आपल्या घरातले कुठल्याही उपकरणाची माहिती त्यांना मिळून ते दुरुस्तीस पात्र राहतील. हा फायदा या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याचा प्रत्येक महिलेला होणार आहे. विद्यार्थ्यांना रोबोटिक कोर्स संदर्भातली पुस्तके ही विनामूल्य दिली जातात. आपले प्रोजेक्ट हे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी मार्गदर्शक कसोशीने प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत लॅब आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेले रोबो आणि प्रोजेक्ट यासाठी त्यांना उद्युक्त करण्यात येते. आतापर्यंत 3000हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून ते आपल्या परीने योग्यरित्या काम करीत आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांना वेळोवेळी सातपुडा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड याचे प्रशिक्षक मार्गदर्शनही करीत. त्यातला एक मोठा बदल म्हणजे रोबो ज्याला आपण मराठीमध्ये यंत्रमानव म्हणतो. त्या यंत्रमानवाचा उपयोग जगाच्या पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कोरिया, जपान, सिंगापूर, जर्मनी, स्वीडन, अमेरिका यासारख्या देशांमध्ये कारखान्यात खूप मोठ्या प्रमाणात रोबोच्या माध्यमातून काम केले जात आहे. एखाद्या रोबोला कमांड दिली की त्यानुसार तो काम करीत असतो आणि खूपदा हे काम बिनचूक होते. एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये जर आपण काही काम दिलं तर ते बिनचूक होईलच असं सांगता येत नाही, किंवा ते काम ते लवकर करेलच असं पण सांगता येत नाही. रोबोटचं तसं नाही. त्याला कमांड दिली की तो काम इमानाने करतो आणि बिनचूक करतो. दरम्यान सकाळ, दिव्य मराठी आणि लोकमत वृत्तपत्राच्या बाल विकास मंच तर्फे घेण्यात आलेल्या रोबोटिक वर्कशॉपच्या निमित्ताने प्राऊड महाराष्ट्रीयन 2019 ने सन्मानित करण्यात आलंय.